नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राम मंदिर या देशातील कोट्यवधी लोकांच्या अस्मितेचं प्रतीक आहे, श्रद्धास्थान आहे. प्रभू श्रीरामांना त्यांच्या आयुष्यात 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला, तर अयोध्येतल्या राम मंदिराला 500 वर्षाहून अधिकचा वनवास. अखेर सुप्रीम कोर्टाच्या प्रचंड मोठ्या लढाईच्या नंतर, न्यायालयीन लढाईनंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यामुळे कोट्यवधी रामभक्त एका बाजूला या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत असताना देशात या भूमिपूजनावरून पायाभरणीवरून राजकारण सुद्धा तापलेलं आहे, वाद निर्माण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या जाण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली धार्मिक आस्था खरं तर कधीच लपवून ठेवली नाही. कधी ते काशीला गेले, कधी केदारनाथला, कधी पशुपतीनाथला, तर कधी तिरुपतीलाही गेले. मोदी 2014 पासून अनेक मंदिरांमध्ये नतमस्तक झाले, पण पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून अयोध्येत ते पहिल्यांदाच येत आहेत. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी मोदींच्या याच अयोध्या दौऱ्यावरून कडाडून विरोध केलाय. कोरोना काळातील राम मंदिराच्या पायाभरणीवरून आधी शरद पवारांनी वक्तव्य केलं, त्यातून वादाचं मोहोळ उठलं. त्यात उद्धव ठाकरेंनी ई भूमिपूजनाची भूमिका मांडली, त्यामुळे हे वाद पेटला. साधू संतांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि आता मोदींच्या आमंत्रणावरून नवा वाद पेटलाय. याबद्दलच करणार आहोत आपण खास चर्चा आजच्या विशेष कार्यक्रमात. तुम्ही पाहताय आमंत्रणाचं राजकारण आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे इम्तियाजी तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. शिवरायजी तुमचं हे स्वागत. सुरुवातीला जातोय इम्तियाज जलील यांच्याकडे. इम्तियाजी, तुमचा आक्षेप नेमका काय आहे? का तुम्हाला वाटतंय मोदींनी अयोध्येत जायला नको? नाही, आमचा विरोध याच्यासाठी नाही आहे की मोदी साहेबांनी कुठे जायचे कुठे नाही जायचं. आम्ही त्याचा विरोध करत नाही आहे. फक्त जे आम्ही विरोध करत आहे ते टायमिंगचा विरोध करत आहे. ज्या प्रकारे माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय शरद पवार साहेबांनी जे बोललेले आहे त्यांच्याही बोलण्याचा अर्थ एकच आहे. फक्त याच्यामध्ये फरक हे आहे की त्यांनी स्पष्टपणे बोलले नाही आणि असदुद्दीन ओवैसी साहेबांनी स्पष्टपणे बोललेले आहे की या देशामध्ये माझी जात असेल, तुमची जात असेल, या देशामध्ये खूप सारी जात असेल, पण या देशाची काही जात नाही आहे. या देश जे आहे एक सेक्युलर कंट्री आहे. म्हणून आम्हाला हे सांगायचे आहे की या काळात जेव्हा देशामध्ये करोना आजही पसरत आहे, जेव्हा करोनाशी आपण लढत आहे, त्यावेळी आपल्याला का असं वाटलं की आपण ज्याच्यासाठी 500 वर्ष आपण वाट बघितली होती, आमचं फक्त हे म्हणणं होतं की आम्ही एक 2-3 महिना त्याला पुढे ढकलले असते. मग आपण काय सांगणार आहे की आम्ही 50 लोकांना किंवा 100 लोकांना किंवा 200 लोकांना आम्ही घेऊन जाणार आहे का? तुम्ही काय म्हटलेले आहे की या देशाची अस्मिता जोडलेली आहे भगवान रामच्या जे मंदिर तयार करत आहे त्याच्याशी आमचा काहीही विरोध नाही आहे. भव्य मंदिर बांधा, कारण सुप्रीम कोर्टाने ह्याची परवानगी दिलेली आहे. पण आता जेव्हा प्राईम मिनिस्टर हु हॅज टू लीड बाय एक्झाम्पल, ते काय म्हणतं की तुम्हाला जे काळजी करायची आहे करोनाच्या बाबतीत करा, मी चालले मंदिर बांधायला. म्हणजे हे टायमिंगचा आम्ही विरोध केलेला आहे. मोदी साहेब कुठे जाणार नाही जाणार याच्या बाबतीत आम्ही कोण आहे? नाही, इम्तियाजी तुमची भाषा वेगळी दिसते. तुमची भाषा वेगळी दिसते. असदुद्दीन ओवैसी यांनी काल जे म्हटलं ते असं म्हणतायत की देशाच्या पंतप्रधानाने कुठल्याही एका धार्मिक कार्यक्रमाला जायला नको. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाला जायला नको हे त्यांचं म्हणणं आहे. हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर जी इमेज आहे देशाची, जो गाभा आहे या देशाचा, त्याला धक्का पोहोचेल हे त्यांचं म्हणणं होतं. पण तुमची भाषा वेगळी वाटते. तुम्ही कोरोनाशी जोडताय त्याला. बघा, नाही, मी 200% या बाबतीत सहमत आहे की माननीय ओवैसी साहेबांनी जे म्हटलेले आहे की या देशाचे पंतप्रधान जे आहे की ते कोणत्या त्यांची जात असेल, पण ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री ही डझंट हॅव अ रिलिजन, ही शुड नॉट हॅव अ रिलिजन. आमचं म्हणणं फक्त एकच आहे की मला माहीत आहे की हे राम मंदिर आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आपण लोकांना कसं काय केलेलं होतं प्रभावित या राम मंदिरासाठी, आणि सत्तेत जाऊन बसले तर ते फक्त आणि फक्त भगवान रामच्या नावाने आपण सत्तेत जाऊन बसलेले आहे. तुम्ही केलं असेल जे काही आहे,
पण आमचा विरोध जे आहे ना हे याच्यासाठी आहे की मिस्टर प्राईम मिनिस्टर मिस्टर नरेंद्र मोदी कॅन गो इन हिज इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी. ते इंडिव्हिज्युअल म्हणून मी माझी आस्था आहे, माझी श्रद्धा आहे, ते त्याच्यासाठी ते जाऊ शकतं, बट नॉट ॲज द प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री, बिकॉज ही इज द कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द कंट्री अँड कॉन्स्टिट्यूशन सेज वी डोंट हॅव अ रिलिजन. आमच्या देशामध्ये जात माझी असू शकते, तुमची जात असू शकते, पण पंतप्रधानांची जात नाही आहे. नरेंद्र मोदी साहेबांची जात आहे, पण पंतप्रधानाची जात नाही आहे. पण असं आपण हे कार्यक्रमासाठी चालले असेल तर आम्हाला फक्त हे सांगायचे आहे की तुमची टायमिंग जो तुम्ही केलेली आहे ना, एक 3 महिना थांबले असते तर सगळं देश, अनेक कारसेवक माझ्या शहरातून गेलेले होते, औरंगाबाद शहरातून गेलेले होते, मुंबईमधून गेलेले होते, ते अनेक लोकांना तुम्ही संधी दिली असती. तुम्हाला काय वाटतं की फक्त 50 लोकांनी त्याच्यासाठी परिश्रम केले होते का? त्या कारसेवक मध्ये जे आले होते, लाखोच्या संख्येने जे आले होते, तुम्ही का त्यांना संधी देत नाही की फक्त 50 लोकांना? आणि एका भारतीय जनता पार्टीचे आता हे जे प्रवक्ते साहेब बसलेले आहेत ते पण म्हणतील की नाही पंतप्रधान जा रहे हैं ना तो हम पूरा सोशल डिस्टन्सिंग का पालन करेंगे. मला माहित आहे जे 200 लोकांना तुम्ही घेऊन जात आहे ना ते देशातले सगळे प्रमुख मुख्यमंत्री, फॉर्मर मुख्यमंत्री, होम मिनिस्टर, हे मिनिस्टर, ते सगळे महत्वाचे लोक आहे. आणि त्या 200 लोकांसाठी कमीत कमी 10,000 लोक फैजाबादला, अयोध्येला, लखनौला हे सगळे तैनात करण्यात येतील. असं सांगायचे असेल की कोरोना फक्त 5 तारखेपुरता मर्यादित आहे आणि 5 तारखेनंतर आपण सगळं उघडून द्यायचे आहे, मग आमचा काही विरोध नाही आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं कळलं. उत्तर घेऊया आपण. आमचा विरोध असणार. हा, तुमचा विरोध असणार. भाजपचे प्रवक्ते आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया. शिवराजजी, त्यांचं म्हणणं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना कुठला जात धर्म असू शकत नाही आणि देशाचे प्रमुख म्हणून त्यांनी तिथं जाता कामा नये. त्यांनी एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून जायला हरकत नाही. या विषयावर बोलण्यापूर्वी मला इम्तियाज जलील साहेबांचं फक्त एका विषयासाठी कौतुक केलं पाहिजे की संपूर्ण देशभरातून जे कारसेवक श्रीराम जन्मभूमी मुक्ती संग्रामात भाग घ्यायला गेले होते त्या सगळ्या कारसेवकांची भावना बोलवण्याचा ठेका देखील आता इम्तियाजींनी घेतला, किंवा त्यांना वाटत असेल की मी त्यांची भावना बोलतो आहे, त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मुळात इम्तियाजी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे लोक कारसेवेला गेले होते आणि जे लोक रामभक्त आहेत आणि जे लोक या राष्ट्रीय अस्मितेशी जुळलेले आहेत त्यांना सगळ्यांना वाटतंय की राम जन्मभूमीच्या ठिकाणावर भव्य मंदिर झालं पाहिजे आणि त्याचं उद्घाटन झालं पाहिजे. त्याला 200 लोक आहे की 2000 आहे की 2 लाख लोक आहे हा मुद्दा नाही आहे. या देशातल्या सगळ्या लोकांची मानसिकता हे जरी तनाने शरीराने जरी लोक तिथे राहणार नसले तरी मनाने तिथे राहणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा आनंदोत्सव सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि कोरोनाच्या संदर्भातले सगळे नियम पाळून आपल्या आपल्या ठिकाणी आनंदोत्सव जल्लोष करणार आहे. याचं कारण असं आहे, एक तर मुळात मी पत्रकार अँकर महोदयांना सांगू इच्छितो की मुळात असं आहे की यांनी ह्या सगळ्या गोष्टींना धर्माशी जोडलेला आहे. हा विषय धर्माचा नाही आहे, हा विषय राष्ट्रीय अस्मितेचा आहे. इम्तियाज जलील यांनी सगळ्यात पहिले आपलं त्यांचं बाबराशी नातं काय हे सांगितलं पाहिजे. मला नाही वाटत की त्यांचं बाबराचं नातं आहे, पण मला जर तुम्ही विचारलं की तुझं एपीजे अब्दुल कलामशी नातं आहे का, तर मी सांगेल की माझं एपीजे अब्दुल कलामशी नातं आहे. मी एपीजे अब्दुल कलामांचा चाहता आहे, त्यांच्या देशभक्तीचा मी प्रशंसक आहे. त्यांच्या देशभक्तीचे आदर्श मी आणि माझ्या पुढच्या पिढ्यांनी गिरवावे हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. इम्तियाज जलील सांगू शकतात का की बाबर हा त्यांचा आदर्श होता? बाबर हा परकीय आक्रमक होता. आणि एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की सगळे देश स्वतंत्र जेव्हा होतात तेव्हा परकीय आक्रमणाची जी चिन्ह असतं ती चिन्ह आपण पुसून काढायची असतात. आणि परकीय आक्रमक असलेल्या बाबरांनी त्या ठिकाणी ती वास्तू बांधली होती मंदिर तोडून. आमचा मशिदीला विरोध नाही आहे, बिलकुल नाही आहे. या देशातल्या कोणत्याही मशिदीला आमचा विरोध नाही आहे. विरोध आमचा बाबर आलाय, विरोध आमचा परकीय आक्रमकापासून ही जी वृत्ती घेऊन पुढे त्याची जी पिलावळ चालू आहे त्या पिलावळीला आमचा विरोध आहे. आमचा विरोध छद्म धर्मनिरपेक्षतेला आहे. आमचा विरोध आजपर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जो अनुनय करण्यात आला, जे व्होट बँकेचं राजकारण करण्यात आलं आणि एका मोठ्या आमच्या समाजाला, आमच्या बंधूंना, आमच्या मुस्लिम बांधवांना या अनुनयाच्या राजकारणाने विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवलं, या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध आहे. आणि म्हणून राम मंदिर हा धर्माचा लढा नाही, राम मंदिर हा या राष्ट्रीय अस्मितेचा लढा आहे. या देशाच्या आकांक्षा,
या देशाची अस्मिता, या अस्मिता आणि आकांक्षा यांची जेव्हा जोड होत असते तेव्हा समुत्कर्ष होत असतो आणि या समुत्कर्षासाठी राम मंदिराचा लढा आहे आणि म्हणून राम हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. या आंदोलनाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. क्रमांक 1. आणि असं आहे की आता पुन्हा पुढच्या सत्रामध्ये पहिले सुरुवातीचे वाक्य मला इम्तियाज भाईंचे ऐकून आले. हा. इम्तियाज भाईंनी सुरुवातीला कधी सांगितलं असेल किंवा ते पुढे सांगतील, बकरी ईदची याला जोडतील. बघा इम्तियाज भाई, बकरी ईद दरवर्षी येते, राम मंदिराचं भूमिपूजन दरवर्षी नाही येत. इतक्या वर्षाचा कलंक पुसल्यानंतर या जगातल्या कोट्यवधी भारतीय नागरिकांच्या माथ्यावरचा परकीय गुलामगिरीचा कलंक पुसल्या गेल्यानंतरचा जो आनंदोत्सवाचा विषय आहे, त्यासाठी पूर्ण नियम पाळून राष्ट्राची अस्मितेचे जेव्हा विषय होतात, गौलांमध्ये आपल्या सैन्यासोबत येऊन झोंबले चीनचे सैनिक, आम्ही कोरोनाचा भाऊ केला का? राष्ट्रीय अस्मितेचा विषय होता, ठीक आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होता. जेव्हा राष्ट्रीय अस्मितेचे, राष्ट्रीय सुरक्षेचे विषय असतात त्यावेळी नियमांना धरून त्यावरचे मार्ग काढायचे असतात, कारण की ते नव्या पिढ्यांना प्रेरणादायी असतं. नवा इतिहास, त्यापासून इतिहासाचं एक नवं सोनेरी पान सुरू होत असतं. त्याच्यामुळे इम्तियाज भाई, कृपा करून धर्मनिरपेक्षतेची व्याख्या पुन्हा एकदा वाचा. आपल्या ठीक आहे. मी संविधानामध्ये काय म्हटलं ते वाचा. इम्तियाजींकडे जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही पहिल्यांदा मंदिरात गेलेत आणि केवळ ते एकमेव नेते आहेत जे पहिल्यांदा मंदिरात गेले असं झालेलं नाहीये. मग मोदी आतापर्यंत इतक्या सगळ्या मंदिरांना गेले, तेव्हा मात्र ते पंतप्रधान आहेत आणि त्यांनी जाऊ नये अशा प्रकारची भूमिका MIM कधी घेतली नाही समजा. पण आज अयोध्येच्या बद्दल हा का आक्षेप घेतला गेलाय? जोपर्यंत सुप्रीम कोर्टात ही केस होती, पंतप्रधान असताना सुद्धा मोदी अयोध्येला गेले नाहीत. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर जर तिथं जात असतील मोदी, तर त्यात वावगं काय? नाही, मला फक्त आपले भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सदस्य जे आहे, प्रवक्ते साहेब, त्यांना फक्त मला हे सांगायचे आहे की सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते एकदा आपण वाचून बघा. हे खरी गोष्ट आहे की जे जजमेंट आलेलं आहे त्याच्या बाबतीत आमची काय प्रतिक्रिया होती आम्ही दिलेली आहे. दिस जजमेंट वॉज बेस्ड ऑन फेथ, नॉट ऑन फॅक्ट्स. हे आपल्याला माहित आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या बाबतीत टिप्पणी केलेली आहे. तरी सुद्धा आमचा विरोध कशासाठी नाही आहे. फक्त आपण इतकं लांब आपलं एक्सप्लेनेशन दिलेले आहे. एकदा हे सांगितलेलं नाही की कॅन द प्राईम मिनिस्टर, या देशाचे पंतप्रधान या कार्यक्रमाला जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे. आता समजा जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, हे लँड जे आहे आपण हे राम मंदिरासाठी देतो, हे जे आहे हे मुस्लिम ट्रस्टला देतो. आता सन्माननीय प्रधानमंत्री साहेब हे अयोध्येला जाणार आहे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी. उद्या समजा त्याच ठिकाणी मुस्लिम समाजांनी समजा एक मशिदी बांधण्याचा हे केला तर त्यासाठी ही पंतप्रधान येतील का? आणि मला फक्त हे सांगायचे आहे की हे जे पंतप्रधान आहे हे देशाचे पंतप्रधान आहे. भारतीय जनता पार्टीनं असं वाटतं की ते फक्त भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहे, म्हणजे आपल्या पार्टीचं जे हे आहे प्रोटोकॉल आहे, नियम आहे त्याप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे. नाही, तसं होत नाही साहेब. पंतप्रधान म्हणजे देशाचे, तो माझेही पंतप्रधान आहे, ते सगळ्या जाती धर्माचे पंतप्रधान आहे. आता आपण ही एक प्रथा आहे की आपण कधीही या देशाच्या जे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट होल्ड करतं ते मंदिरीचा कार्यक्रम, ते मशिदीचा कार्यक्रम, ते कोणत्याही धार्मिक स्थानाच्या कार्यक्रमामध्ये ते यू कॅन गो ॲज अन इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी बट नॉट ॲज अ व्हॉट. तुम्ही काय मेसेज काय देऊ राहिले? हे मेसेज देऊ राहिले ना की माझी ही पार्टी होती. तुम्हाला एक काउंटर प्रश्न विचारायचा आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ॲज अ पंतप्रधान म्हणून जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर या देशामधल्या अनेक मुस्लिम नेत्यांनी सुद्धा आतापर्यंत पदावर असताना ते मशिदीमध्ये गेले, त्यांची भूमिका ते सातत्याने मांडत आले. हिंदू मुख्यमंत्री असतील किंवा नेते असतील ते सुद्धा मंदिरात गेले, त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दलची आपली भूमिका जी आहे ती आपली श्रद्धा व्यक्त केलेली आहे. मग सगळे आपापल्या श्रद्धा मानू शकतात, तर मोदींना वेगळा न्याय का? मग महाराष्ट्रामध्ये तर विठ्ठल रुक्मिणीची महापूजा ही मुख्यमंत्र्यांना आहे की नाही. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलं. तुम्ही उद्या हे प्रश्न विचारू शकता, मला सांगू शकता की तुम्ही तर खासदार आहे, तुम्ही पण मस्जिदीमध्ये जात आहे. आय एम नॉट होल्डिंग अ कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट. प्राईम मिनिस्टर जे आहे हे कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट होल्ड करत. पण तुम्ही लोकप्रतिनिधी सगळ्यांचे आहात ना, एका धर्माचे तर लोकप्रतिनिधी नाही आहात. आपल्या जे संविधान आहे, आपल्या देशामध्ये
आपण काय मानतो? आपण संविधान मानतो. हा. त्या संविधानामध्ये अशा काही उल्लेख आहे का की आपण आपल्या देशाची एका जात आपण डिक्लेअर केलेली आहे? आपल्या देशाची जात नाही आहे. द ब्युटी ऑफ दिस कंट्री इज इट्स सेक्युलरिझम. आपण वेगवेगळ्या जातीचे धर्माचे असून पण असं कार्यक्रमांना पंतप्रधानांनी जायचं तर एका वेगळ्या प्रकारचा मेसेज आपण देत आहे. आणि कुणाला आपण बोलवत आहे की LK अडवाणी साहेब, समजा एक उदाहरण आपल्याला सांगतो की LK अडवाणी साहेब यांच्या विरुद्ध आजही क्रिमिनल केस सुरू आहे कोर्टात. क्रिमिनल केस सुरू असताना तुम्ही त्यांना एक प्रमुख अतिथी म्हणून त्यांना त्याच ठिकाणीवर नेत आहे. तर आमची एक विनंती आहे, त्यांना घेत जात असेल ना तर आमच्या एक विनंती आहे पंतप्रधानांना की जस्टिस गोगोई सारख्या लोकांनाही आपण तिथे घेऊन जावा. कारण काय आहे की जस्टिस गोगोईने जे काय केलेलं आहे की हे आमच्या वतीने आम्ही पंतप्रधानांना आमच्या वतीने एक विनंती करणार आहे की तुम्ही 200 लोक घेऊन जाणार असेल तर 201 घेऊन जावा आणि जस्टिस गोगोई सारख्या लोकांनाही पण आपल्यासोबत घेऊन जावा. कारण या देशामध्ये जस्टिस जे सिस्टम आहे आपल्याकडे त्याच्याशी जे छेडछाड करणारे लोक आहेत त्याच्यापैकी हे जस्टिस गोगोई सारखे की ज्या उच्च पदावर ज्या कुर्सीवर बसलेले होते ते सामान्य कुर्सी नाही आहे. ज्या देशाचा विश्वास कोणावर असेल सगळ्यात जास्त तर आपल्या ज्युडिशियल सिस्टमवर आहे. आणि अशा प्रकारचे चीफ जस्टिसेस निघाले की आपला काळ संपला की भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं. म्हणजे असा एक लोकांचा विश्वास जे आहे ना की आपलं जे एक डेमोक्रेटिक सिस्टम आहे, आपल्याकडे एक ज्युडिशियल सिस्टम आहे, त्याच्यावर विश्वास कमी पडू लागलेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलेला आहे अडवाणींच्या संदर्भातला सुद्धा आणि जस्टिस गोगोईंच्या संदर्भातला. त्याचं उत्तर भाजपकडून घेऊया. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की सध्या राम मंदिराच्या भूमिपूजनावरून, त्याच्या आमंत्रणावरून जो सध्या वाद रंगलेला आहे, MIMनं मोदींच्या तिथं जाण्याला आक्षेप घेतलेला आहे. आणि ब्रेकच्या पूर्वी खरं तर इम्तियाज जलील यांनी काही आक्षेप नोंदवलेले होते. शिवराय कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. शिवरायजी, मुद्दे दोन महत्त्वाचे त्यांनी मांडले. एक म्हणजे पहिल्यांदा अडवाणी हे या सगळ्यातले एक आरोपी आहेत आणि त्यांना बोलवलं गेलं प्रमुख पाहुणे म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोगोईंच्या संदर्भात सुद्धा त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्याचं उत्तर काय? नाही, एक तर सगळ्यात पहिले महत्वाचा भाग घेतला पाहिजे की गोगोई सारख्या विषयांना घेऊन इम्तियाज भाईन सारखे लोक या पद्धतीने का बोलतात मानसिकता समजून घ्या. ही लढाईच मुळात या मानसिकतेच्या विरोधातली, आपण समजून घेतलं पाहिजे. हे का बोलतात या मानसिकतेच्या विरोधामध्ये? यांचं असं आहे की एक तर निकाल जे काही लागायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचे, सगळ्या प्रकारच्या न्यायालयांचे, ते सगळेच्या सगळे निकाल एक तर यांच्या बाजूने लागायला पाहिजे. आणि यांच्या बाजूने नाही लागले, जेव्हा या प्रकरणात चीफ जस्टिस जेव्हा पक्षामध्ये येतात त्यावर त्यांचा आक्षेप आहे. आपल्याला ऐका ना, शहाबानो सारखे जर निकाल लागले तर यांना ही सवय झालेली आहे अनुनयाच्या नावाखाली की ते निकाल या देशातले सगळे या पद्धतीचे राज्यकर्ते एकत्र येऊन यांना जे हवं आहे ते यांच्या पदरात, यांच्या ताटामध्ये वाढून दिलं जात होतं. यांचं खरं दुःख हे आहे की आतापर्यंत या देशामध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून आम्ही ओरडलो, आम्ही बोललो, आम्ही फक्त चकार शब्द तोंडातून काढला की पंचपक्वान्नांची थाळी आमची योग्यता असो की नसो आमच्या समोर ठेवली जात होती. धर्मनिरपेक्षता ही छद्म धर्मनिरपेक्षता आजपर्यंत राबवल्या गेली. त्या माध्यमातून यांच्या दाढ्या कुरवाळल्या गेल्या. यांचं खरं दुःख हे आहे की आता निकाल यांच्या बाजूने लागला नाही. आता निकाल लागला नाही, या देशामध्ये यांच्या विचारधारेला मान्यता नाही. या देशातले लोक राम मंदिराच्या प्रश्नावर मतदान करतात. हा आमचा अजेंडा होता. 1900 मला वर्ष आठवत नाही पण पालनपूरच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीने ठराव केला होता की श्रीराम जन्मभूमीवर मंदिर झालं पाहिजे. आणि तेव्हापासून आमच्या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये त्याचा समावेश असतो. आम्ही मतं मागताना राम मंदिराच्या नावावर मतं मागितलेले आहेत. आणि दुसरा भाग असा आहे की राम मंदिर हा व्यक्तिगत धार्मिक विषय नाही. मी इम्तियाज भाई तुम्हाला विनंती करतो की घटनेतलं 25 कलम वाचा. काय दिला धर्मनिरपेक्षतेचा अर्थ?
धर्मनिरपेक्षतेचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की ज्याला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे. नाही शिवरायजी, पूर्ण मुद्दा अधिकार आहे. त्यांचा मोदीजींना त्यांचा जो अधिकार आहे नाही. त्याला तुम्ही मी खरं तर सांगतो ना. उत्तर दिलेलं ऐका ना, नाहीये. मी सांगतो ना. नाही, त्यांनी मला दोन पूर्ण महत्वाचे करू द्या. प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मी सांगतो ना, मी अडवाणींच्या याला तुमचं उत्तर काय? वेळ संपलेला माझा. अडवाणी नाही, याच्यातले आरोपी आहेत, त्यांना तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून कसं बोलवता हा त्यांचा प्रश्न आहे. त्याला थेट उत्तर द्या. आरोप सिद्ध झालेला नाही अडवाणीजींवरचा. आणखीन एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा की 6 डिसेंबर 1992 रोजी जे काही घडलं ते कोण्याही नेत्यांनी घडवलेलं नाही. ते या देशातल्या हिंदू शक्तीचा हुंकार होता. हिंदू शक्तीचं जे दमन केलं पण गेलं. सुप्रीम कोर्टाने मी तुम्हाला सांगितलं ना ते सांगतो अत्यंत की- चुकीचं होतं म्हणून. जे काही घडलं ते अत्यंत नाही, घातक घडलं- होतं ते. घडलं. अहो आम्ही म्हटलं, अहो अटलजींनी म्हटलं, स्वतः अडवाणीजींनी म्हटलं, ठीक आहे. सगळ्यांनी म्हटलं, त्यावेळी जे सगळे नेते उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की आपण इथे ते पाडण्यासाठी एकत्रित झालेलो नाही, हे बर. करू नका, हे आव्हान सगळ्यांनी केले. पण हिंदू शक्ती ऐकायला तयार नव्हती. कारण की गेल्या 70-75 अनेक वर्षांपासून त्यांचं जे दमन सुरू होतं त्या आहे. दमनाच्या विरोधात उसळलेला तो जनक्षोभ होता. आणि या जनक्षोभामध्ये त्या प्रकारचा कोणी आरोपी राहू शकत बर, नाही. बर. अडवाणीजी आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत. सही दिशा स्पष्ट नीती असं व्यक्तिमत्व ठीक आहे. असलेला माणूस जर कोणी असेल तर ते अडवाणीजी आहे. आमंत्रणाचं हे सगळं राजकारण सध्या सुरू आहे. देशातली जनता हे सगळं बघतीये आणि खरं तर आता आपण 500 वर्ष ज्या संघर्षात होतो त्या संघर्षातून या देशाला अनेक चटके सुद्धा बसलेले आहेत आणि त्यातून आता बाहेर पडून कुठंतरी आपण आता या विषयाला सोडून द्यायला हवं का, की याच सगळ्या प्रश्नाचं पुन्हा पुन्हा राजकारण करत देशातलं वातावरण पुन्हा गढूळ करायचं, असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण झालेला आहे. याचं भान राजकीय नेते ठेवतील अशी आशा करूया. आणि आजच्या चर्चेत आपण आलात, आपली मतं मांडली त्याबद्दल दोघांचे मी आभार व्यक्त करतो. या विशेष चर्चेत आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.